ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट येते। घोसाळकर कुटुंबानं आरोप केलेल्या मेहुल पारेखचं नवं सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे। अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। मेहुल पारेख हा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत असल्याचं या सीसीटीव्हीमध्ये समोर आलेलं आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमुळे आता संशय वाढताना दिसतोय। चौकशीला नेताना मेहुल सिगारेट पीत अधिकाऱ्याशी चर्चा करत असल्याची दृश्य या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहेत। मेहुलला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा विनोद घोसाळकर यांनी आरोप केलेला आहे। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत आहेत। निखिल, नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, त्यातली की दृश्य दिसत आहेत, त्यावरनं नवे आरोप होत आहेत, काय घडतंय नेमकं, काय ताजी अपडेट आहे? नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर हा संपूर्णपणे तपास आहे तो गुन्हे शाखा करत असून यामध्ये अनेक जे नवनवीन जे पुरावे आहेत ते पुढे येत आहेत। तर त्यामध्येच या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर अनेक जणांची चौकशी आहे ती देखील करण्यात आली। मॉरिस यांनी गोळ्या झाडल्याच्या नंतर मॉरिस याचा बॉडीगार्ड अमरिंदर मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मॉरिस याचाच जो साथीदार होता तो म्हणजे मेहुल पारेख याला देखील चौकशीसाठी वारंवार बोलवलं जात होतं। या चौकशी दरम्यान विनोद घोसाळकर यांनी या मेहुल पारेखला वाचवलं जात असल्याचा कुठेतरी आरोप आहे तो केला जात आहे आणि पोलिसांच्या जी संपूर्णपणे चौकशी सुरू आहे, जे संपूर्णपणे पोलिसांकडून तपासलं जात आहे, त्याच्यावरती देखील या ठिकाणी विनोद घोसाळकर यांनी या आधी देखील जो संशय आहे तो व्यक्त केलेला होता। त्यामध्येच हा सीसीटीव्ही आहे तो पुढे आलेला आहे। या सीसीटीव्हीच्या माध्यमातून असं दिसतंय की ज्यावेळी मेहुल पारेख याला घेऊन संशय वाढवणारे हे सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यामुळे आता यावरती काय उत्तर येतं हे बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।